शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हिवाळी मिरची पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घ्यायचंय तर शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, हिवाळ्याच्या महिन्यामध्ये किंवा या हिवाळ्याच्या हंगामामध्ये आपण जी मिरची पिकाची लागवड करतो तर म्हणावी असं मिरची पिकाचं उत्पादन निघत नाही. भरपूर सारे शेतकरी बांधव असं म्हणतात की आम्हाला रोग जास्त प्रमाणात आलेला आहे, फुलगळ जास्त प्रमाणात झालेले आहे आणि योग्य पद्धतीने तोडेही झालेले नाही. मग ह्या व्हिडिओमध्ये जे मिरची लागवड उत्पादक शेतकरी असतील त्यांना मिरचीची लागवड करायची, ज्यांनी नुकतीच मिरचीची लागवड केली आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी मिरची लागवड करून 15 ते 20 किंवा पहिला दुसरा तोडा झालेला आहे, तर त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना खरोखर मिरची लागवड करायची, हिवाळ्यात सक्सेसफुल व्हायचे, तर लक्षात घ्या फक्त 3 ते 4 महत्त्वाचे पॉईंट्स ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ आपली संपणार आहे. मग अशी कोणती माहिती आहे? ह्या माहितीसाठी जो कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा. तर शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्हाला हिवाळ्यात मिरची पिकात सक्सेसफुल व्हायचं असल्यास सर्वात पहिलं म्हणजे जर शक्य झालं तर भांडवल असेल तरच मल्चिंग पेपर, ड्रिप, बेडचा वापर करा. त्याच्यानंतर मिरची पिकाला कीड रोग समस्या जास्त प्रमाणे येते. थ्रिप्स, मावा, तुडतुडे, पांढरे माशी यांचा अटॅक जास्त प्रमाणे होतो. तर आपल्या मिरची प्लॉटमध्ये आपल्याला सफेद, निळे, पिवळे हे 3 प्रकारचे चिकट सापळे आहे हे लावणं तितकंच बंधनकारक आहे. कारण तुम्ही जेवढे हे चिकट सापळे, निळे सापळे, पिवळे सापळे लावत असाल तर लक्षात घ्या तुमचा जो थ्रिप्स, मावा, तुडतुड्यांचा अटॅक हा कमी स्वरूपात होणार. हे सर्व थ्रिप्स यावर जाऊन चिटकणार, परिणामी भरघोस असं उत्पादन तुमचं मिरचीचं निघणार. त्याच्यानंतर हिवाळ्यामध्ये तुम्हाला मिरची पिकाचं भरघोस उत्पादन काढायचं असल्यास आपल्याला मिरची पिकाला येणारा डेंजर, कोकड्या बोकड्या रोग यावर नियंत्रण मिळवायचे. आता हा येतो कसा? लक्षात घ्या, वातावरणामधील होणारा बदल, आपल्याकडनं जास्त पाणी, खत, औषधं होते, यामुळं ह्या मिरचीवर तेही हिवाळ्यामध्ये हा डेंजर कोकड्या बोकड्या रोग येतो. तर यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला जी नीम ऑइल आहे तर याची फवारणी करायची. आता नीम ऑइलची फवारणी आपण जोपर्यंत फुल लागतात मिरचीला तोपर्यंत करायची आहे, त्याच्यानंतरही करायची, पण अगदी कमी स्वरूपात, जेणेकरून फुलगळी आपली होणार नाही. तर मिरची काढणीपर्यंत आपल्याला ही फवारणी करायची. दर 15 दिवसातून एकदा वरून आपल्याला मायक्रोन्यूट्रंट अन्नद्रव्य आहेत, सूक्ष्म अन्नद्रव्य असतील, यांची फवारणी करणं गरजेचं आहे. कारण आपल्या कितीही नाही म्हटलं तरी मिरचीच्या पानांमध्ये काय होतं की आपल्याला थ्रिप्स, मावा, तुडतुडे दिसून येतात, अन्नद्रव्य खाल्ली जातात. त्याचबरोबर वातावरणामध्ये बदल असेल तर मिरचीचं जे पान आहे तर हे लूज पडल्यासारखं दिसतं. प्रकाश संश्लेषण क्रिया काही वेळेस होत नाही. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिवाळ्यामध्ये तुम्हाला मिरची पिकाचं भरघोस रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायचं असल्यास ड्रिपने, पाटपाण्याने, मल्चिंगवर, बेडवर जी तुमची मिरची आहे तर ह्या मिरचीला प्रत्येक महिन्यातून एकदा, म्हणजे लक्षात घ्या मिरची पीक तुमचं जसं 25 दिवसापासून पुढे जाईल ना, प्रत्येक 15 दिवसातून एकदा आपल्याला PSB आणि KMBच्या बॅक्टेरिया सोडणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. लक्षात घ्या, ह्या बॅक्टेरिया अतिशय महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर भरपूर सारे शेतकरी बांधव असं म्हणतील की आम्ही तर म्हणाल ती खतं, औषधं सोडत असतो, पण म्हणावं असं मिरची पिकाचा आम्हाला रिझल्ट येत नाही, उत्पादन निघत नाही. तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो, मिरची पिकाला फॉस्फरिक ॲसिड आणि युरिया हे सोडणं गरजेचं आहे. आता हे कशा पद्धतीने सोडायचे याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असेल, ती जाऊन नक्की बघा. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, मिरची पिकाला 126100, 134013 यांसारखी विविध खतं आपल्याला देणं तितकंच महत्त्वाचं ठरतं. कोरोमंडलची जी ग्रेड आहे, ग्रेड 1 ही देणं गरजेचं आहे. जबरदस्त तुमचं मिरची पिकाचं उत्पादन वाढणार. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिरचीची पानं पिवळी पडणे, मिरचीमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता असेल, बोरॉन पाटपाण्यातून सोडून द्या किंवा बोरॉनची वरून फवारणी करणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर ह्या बोरॉनमुळे फुल सेटिंगही होते आणि जबरदस्त रेकॉर्ड ब्रेक उत्पादन वाढलेलं तुम्हाला केव्हाही दिसून येतं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, हिवाळी मिरची लागवड केली असता रेकॉर्ड ब्रेक भरघोस असं उत्पादन कशा पद्धतीने काढायचे, ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली
ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहत आहात, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही। आता जाता जाता एकच सांगतो शेतकरी मित्रांनो, काही कलाकारे लंपटे भामटे आहेत, तर हे काय करतात, सेम आपल्या चॅनलची म्हणजे मिलिंद भोर या यूट्यूब चॅनलची सेम कॉपी करतात। फोटोची, व्हिडिओची, थंबनेलची सेम कॉपी करणार, ते त्यांच्या चॅनलवर प्रसिद्धीसाठी, व्ह्यूजसाठी, पैसे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची फसवणूक करतात आणि ती तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतात। तर अशा टोणग्यांसाठी, कलाकारांसाठी त्यांची अक्कल जाग्यावर येण्यासाठी त्यांच्यासाठी 2 शब्द हे कमेंट्स मध्ये करायला अजिबात विसरू नका।